AI ट्रेडिंग याच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल. जर तुम्ही याच्याबद्दल ऐकलं असेल तर याच्यातनं तुम्हाला कसा फ्रॉड होतो याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, मागच्या काही दिवसापूर्वी मला एक जाहिरात आली होती व्हॉट्सअपवर की तुम्ही या पद्धतीनं या लिंकद्वारे AI ट्रेडमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी या लिंकवरून ॲप डाउनलोड करा, तुमचे पैसे त्याच्यामध्ये ॲड करा, तुम्हाला काहीही न करता रोज 1 लाख रुपयाला 700 रुपये मिळतील आणि मंथली तुम्हाला सरासरी 12 ते 15 हजार रुपये मिळतील या पद्धतीचा. मी त्या व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन झालो होतो, म्हणजे तो व्हॉट्सअप चॅनल होतं आणि त्याला पण चॅनलला जॉईन झालो होतो, पण मी कुठेही ट्रेड केलेला नाही कारण याच्याबद्दल मला यापूर्वीच माहीत आहे की हा फ्रॉड आहे. याच्याबद्दल मला बऱ्याच जणांनी कॉल पण केला होता की सर याच्यामध्ये आम्ही ट्रेडिंग करावी की नको. त्यांना मी त्याच वेळेस सांगितलं होतं की ही जर ट्रेडिंग तुम्ही करत असाल तर तुम्हाला खूप मोठ्या फ्रॉडला सामोरं जावं लागतं आणि तसंच घडलेलं आहे. मागच्या 2 दिवसापूर्वीच माझ्या एका मित्राचा मला कॉल आला की माझे या AI ट्रेडिंगच्या नादानं जवळजवळ 4.5 लाख रुपये गेले. चॅनल या ठिकाणी बंद पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं नाव या ठिकाणी सांगता येणार नाहीये, पण जर तुम्ही या पद्धतीनं जर ट्रेडिंग करत असाल किंवा भविष्यामध्ये जर तुमच्या डोक्यात असा विचार असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचे आहे ते पैसे या ठिकाणी जाऊ शकतात. आता ही AI ट्रेडिंग आणि हे ॲप कशा पद्धतीनं चालतं याच्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया. पहिल्यांदा तुम्हाला कुठली तरी जाहिरात येते किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरून किंवा एखादा व्हॉट्सअप मेसेज तुमच्यापर्यंत येतो की खालील लिंकच्याद्वारे तुम्ही ॲप ओपन करा आणि दर महिन्याला 15 ते 20% रिटर्न मिळवा. तुम्हाला अकाउंट ओपन केलं जातं, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या बँकद्वारे तिथं पैसे पण ॲड करू शकता. पण आता मात्र काय होतं, तिथं ट्रेड पण चालतो, तुमचे पैसे पण आहेत, ट्रेड पण चालतो. निफ्टीमध्ये प्रत्यक्ष ट्रेड केला असं दाखवलं जातं, पण कुठलंही ब्रोकरेज तुमच्या अकाउंटवरून कटत नाही. आलं लक्षात? किंवा ब्रोकरेज नाही किंवा ट्रान्झॅक्शन नाही, GST नाही, CST नाही किंवा सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन चार्जेस, इतर कुठलेही चार्जेस नाही आहेत. फक्त ट्रेड होतो आणि प्रॉफिट येतं, ट्रेड होतो, प्रॉफिट होतं. फक्त कोणत्या प्राईजला तो घेतला आहे, कोणत्या प्राईजला सेल केला आहे त्याचा स्क्रीनशॉट तेवढा तुम्हाला पाहायला मिळतो. याच्यापेक्षा वेगळं काही दिसत नाही किंवा तुमचं डीमॅट अकाउंट नंबर दिसत नाही, काही दिसत नाही. म्हणजे तो आहे डब्बा ट्रेडिंग. मित्रांनो, डब्बा ट्रेडिंग हे सगळ्यात धोकादायक असतं. याच्यामध्ये तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपामध्ये एक सिस्टमॅटिकली तुमच्या अकाउंटला पैसे पण येतात. काही दिवस तुम्ही ते पैसे विड्रॉल पण करू शकता. एकदा तुमचा फंड वाढला, म्हणजे पहिल्यांदा 1 लाख रुपये टाकले आणि तुम्हाला वाटलं की मला दर महिन्याला 14,000 15,000 रुपये मिळत आहेत, तर तुम्ही तुमची जी लालची वृत्ती आहे थोडंसं जागृत होते आणि आपण काय करतो 2 लाख 3 लाख 4 लाख कोणाचे व्याजानं घेतो किंवा उसने घेतो आणि त्याच्यामध्ये आपण टाकतो. आणि असं होत झाल्यानंतर ज्यावेळेस तुमचा फंड 4 लाख 5 लाख होतो, 1 वर्ष 2 वर्ष तुम्हाला पैसे पण मिळतात किंवा 4 महिने 6 महिने तुम्हाला पैसे पण मिळतात आणि काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम सांगून तुमचा जो काही विड्रॉलचा जो बॉक्स आहे तो या ठिकाणी जी विंडो आहे ती क्लोज केली जाते. आता क्लोज केल्यानंतर तुम्ही पण विचार केला जातो की इतकी वर्ष मला बऱ्यापैकी पैसे मिळालेत, आता थोडंसं 4 दिवस 8 दिवस झाल्यानंतर काय होतं म्हणून तुम्ही वेट करता आणि त्याच्यानंतर 4 दिवसानंतर 8 दिवसानंतर त्याच्याशी रिलेटेड असलेले कॉन्टॅक्ट, त्याच्याशी रिलेटेड असलेले जे काही आपल्याला ॲड्रेस आहेत ते कुठेतरी बंद होताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे त्यांचं टेलिग्राम चॅनल असेल तर ते बंद होतं, यूट्यूब चॅनल असेल तर त्या यूट्यूब चॅनलचे सगळे व्हिडिओ गायब होतात. व्हॉट्सअप ग्रुप असतात ज्यांना आपल्याला लिंक पाठवले तो पण त्याचा व्हॉट्सअप नंबर बंद करतो आणि अशा पद्धतीनं होतं. आणि 15-20 दिवस झाल्यानंतर ते पूर्णतः चॅनल जे ॲप आहे ते पूर्णतः बंद होऊन जातं आणि तुमचे पैसे परत येण्याचा, म्हणजे जे 4-5 लाख रुपये तुम्ही ॲड केलेत ते येण्याचा मार्ग जो आहे तो बंद होतो. आणि याच्यावर तुम्ही कुठेही दाद मागू शकत नाही. दाद मागता येते, पण होतं काय, आपण कुठंतरी आपल्या स्वतःला कुठंतरी वाईट वाटतं किंवा आपल्याला लोक काय म्हणतील की या विचारानं बरीच लोक तक्रार पण करत नाहीत आणि अशा पद्धतीनं बरेच लोकांचे 4 लाख 5 लाख रुपये या ठिकाणी गेलेले पाहायला मिळतात. तर ही जी ट्रेडिंग असते ती एकदम चुकीची असते मित्रांनो, कारण याच्यामध्ये AI पद्धतीनं हा जो काही AI हा शब्द वापरला जातो याला कुठंतरी आपण आकर्षित होतो आणि याच्यामध्ये आपण पैशाची गुंतवणूक करतो. तसं गेलं तर मित्रांनो, AI ट्रेडिंग असो अथवा कुठलीही ट्रेडिंग असो, याच्यामधून महिन्याला 10 ते 15% रिटर्न मिळवणं खूप अवघड आहे. खूप तज्ज्ञ लोक आहेत मार्केटमध्ये, तरीसुद्धा त्यांना हे शक्य नाही आहे. मग AI ट्रेडनं जर या पद्धतीनं जर केलं असतं तर जे आपले सेबी रजिस्टर जे ब्रोकर आहेत त्यांनी हे का वापरलं नसतं. म्हणजे त्यांना जर वाटलं असतं की या AIच्या ट्रेडिंगच्या सहाय्यानं
प्रत्येकजण प्रॉफिट मिळवू शकतो, तर त्यांनीच हे त्यांच्या ॲपमध्ये डेव्हलप करून दिलं असतं, जेणेकरून सगळ्यांनीच प्रॉफिट मिळवलं असतं. पण तसं हे नसतं. त्याच्यामुळे मित्रांनो, आजच सावध व्हा. जर तुम्ही या पद्धतीचं एखादं AIचं ॲप्लिकेशन वापरत असाल तर त्यातला तुमचा जो काय फंड आहे आतापर्यंत जे मिळालं ते काढा, किंवा जर तुमचा एखादा मित्र याच्यामध्ये अडकला असेल तर त्याला आता सांगा की तुमचे आहे ते पैसे त्यातनं बाहेर काढून सेफ ट्रेडिंग कर, जेणेकरून जे ब्रोकर सेबी रजिस्टर आहेत अशा ब्रोकरच्या सहाय्याने तुम्ही ट्रेडिंग करा. नाहीतर एक दिवस तुम्ही कमवलेले कष्टाचे पैसे तुमच्या डोळ्यादेखत झिरो होताना तुम्हाला पाहायला मिळू शकतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, पुढे दिलेले बेल आयकॉन प्रेस करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.